राज्यात पहिल्यांदाच भाजप नगरसेवक काँग्रेस आघाडीमध्ये पाहायला मिळणार आहेत। एकंदरीतच गेल्या काही अनेक वर्षांमध्ये भाजपनं काँग्रेसचे अनेक नगरसेवक नेते आणि माजी मंत्री फोडले, मात्र पहिल्यांदाच भिवंडीमध्ये उलट चित्र पाहायला मिळालंय। भाजपचे 22 पैकी 9 नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले आहेत। या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। आपण पाहतो की सर्व जे महिला नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहे आणि त्यामुळे या सर्व नगरसेवकांना विशेषतः महिलांचा मोठा या ठिकाणी राज जो तो दिसून येत आहे। हॅलो भाई सर एक मिनिट। हां हो, त्यामुळे हे सगळे नगरसेवक आता दाखल झालेले आहेत। पालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर साठीची निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी सगळे नगरसेवक इथे दाखल झालेत। राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजप नगरसेवक काँग्रेस प्रणित आघाडीमध्ये सहभागी होणार आहेत आणि भिवंडीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले गेलेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रिजवान शेख आपल्यासोबत आहेत। रिजवान, सगळे नगरसेवक दाखल झालेत। ऋतुजा, नक्की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व जे नगरसेवक आहेत ते हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मी दृश्य तुम्हाला दाखवते की भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये बसच्या सहाय्याने जे काही काँग्रेस पक्ष असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असो, त्याचबरोबर समाजवादी पक्ष जे आहे ते या ठिकाणी सर्व नगरसेवकांना बसच्या सहाय्याने भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये आणण्यात आलेला आहे। या सर्व ज्या महिला नगरसेवक आहेत ते या निवडून आलेला आहे। या सर्व महिला नगरसेवकांना भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये आणण्यात आलेला आहे आणि काही महिला आहेत त्यांचे देखील जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचे देखील बोलण्याचा प्रयत्न, नेमकं कशा पद्धतीने कुठल्या पक्षाचा नगरसेवक व्हावा ही त्यांची इच्छा आहे, त्यांचे देखील जाणून घेऊ आपण की नेमकं काय कुठल्या पक्षाचा ताई कुठल्या पक्षाचा महापौर व्हावा। नारायण चौधरी। आपण पाहिलं अशा पद्धतीने नारायण चौधरी याला मोठा समर्थन भेटताना आपल्याला दिसून येतं। ज्या पद्धतीने नारायण चौधरी जे आहे ते भाजपचा एक गट घेऊन जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी मोठा समर्थन या ठिकाणी नारायण चौधरी याला भेटताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे या भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये मोठा घडामोडीला देखील वेग आलेला आहे। संपूर्ण महिला नगरसेवक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि हळूहळू आता 12 वाजता जे आहे ते या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर या मतदानाच्या प्रक्रियेला देखील सुरुवात होणार आहे। त्यामुळे या ताई कोण होणार महापौर? नारायण चौधरी। नारायण चौधरीला या ठिकाणी समर्थन मोठ्या प्रमाणात भेटताना आपल्याला दिसून येत आहे। या संपूर्ण महिला नगरसेवक या ठिकाणी दाखल देखील झालेले आहे आणि त्यामुळे ताई कोण होणार महापौर? त्यामुळे अशा पद्धतीने या सर्व महिला नगरसेवक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यामुळे स्वतः भिवंडी लोकसभेचे खासदार सुलेश बालामामा म्हात्रे देखील या ठिकाणी ताई कोण होणार महापौर? नारायण चौधरी। नारायण चौधरीला या ठिकाणी संपूर्ण बहुमत जो आहे तो या ठिकाणी भेटताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी अनेक वेळा सांगण्यात देखील आला होता की भाजपचा एक गट जो आहे तो या ठिकाणी काँग्रेसमध्ये विलीन होत आहे, त्याचप्रमाणे नारायण चौधरी याला मोठा समर्थन भेटताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे दाट शक्यता आहे की नारायण चौधरी जे आहे ते या ठिकाणी महापौर पदाचा जो आहे तो पदभार जो आहे तो या ठिकाणी स्वीकारणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे। ऋतुजा, रिजवान, या सगळ्या प्रक्रियेला किती वाजता सुरुवात होणार आहे? नगरसेवक आता पोहोचलेत, मात्र निवडणूक प्रक्रिया किती वाजता सुरू होईल? ऋतुजा, नक्की आपण जर पाहिलं तर 12 वाजता जी आहे ती या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार। त्यामुळे संपूर्ण नगरसेवकांना जे आहे ते खबरदारी घेण्यासाठी बसच्या सहाय्याने या भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये आणण्यात आलेला आहे आणि अवघ्या 12 वाजता जे आहे ते या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण नगरसेवकाला घेऊन जे आहे ते या ठिकाणी जो मेन सभागृह मजला आहे 3ऱ्या मजल्यावरती या ठिकाणी घेऊन गेलेला आहे आणि मतदानाच्या प्रक्रियेला देखील सुरुवात होणार आहे। त्यामुळे स्वतः भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बालामामा म्हात्रे या ठिकाणी स्वतः उपस्थित आहे आणि रईस शेख ज्यांच्यावरती काँग्रेसने आरोप देखील लावला होता ते स्वतः देखील या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे या मतदानाची प्रक्रियेला अवघ्या 1 ते 1.5 तास लागणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने कोण महापौर होणार, कारण खऱ्या अर्थाने सर्व या ठिकाणी महिला आणि पुरुष नगरसेवकांचा सर्वात जास्त कौल जो आहे तो नारायण चौधरी यांच्या बाजूने होता। त्यामुळे नेमकं कोण महापौर होणार आणि कोण उपमहापौर होणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार। ऋतुजा,
निश्चित रिजवान, तुम्ही सोबत राहा. ही सगळी ताजी दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. नगरसेवक या गाडीमधून इथे पोहोचलेले आहेत. सगळे नगरसेवक दाखल झाल्यानंतर अगदी अर्ध्या तासाच्या कालावधीत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, कारण दुपारी 12 वाजताची वेळ देण्यात आलेली होती. भाजपचे नाराज नगरसेवक नारायण चौधरी आपल्या समर्थकांसह काँग्रेस प्रणित आघाडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि तसं चित्र घडलं. जर नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान झाले तर मात्र भिवंडीमध्ये भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. ते या ठिकाणी पोहोचले. सर, कोण होणार महापौर? नारायण चौधरी, काँग्रेस के नारायण चौधरी. त्यामुळे पाहिलं अशा, पण ते भाजपचे कोण होणार? काँग्रेसचा महापौर बसणार. काँग्रेसचं महापौर कोण बसणार? काँग्रेस का कोण बसणार महापौर? नारायण चौधरी. कोण बनणार महापौर? महापौर कोण होणार काका? चौधरी साहेब. हा? चौधरी साहेब. असे नाराज असलेले नगरसेवक नारायण चौधरी हे आपल्या समर्थकांसह एका गटासह काँग्रेस प्रणित आघाडीमध्ये विलीन होणार आहेत. त्यामुळे इथे आलेल्या नगरसेवकांची सुद्धा आपण प्रतिक्रिया पाहिली तर नारायण चौधरी महापौरपदी होतील आणि काँग्रेसचा महापौर होईल हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हळूहळू हे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. नारायण चौधरी यांची सध्याची आपण ही दृश्य पाहतोय. लिफ्टमधनं ते रवाना होत आहेत आणि अर्ध्या तासाच्या कालावधीत या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ते नाराज होते आणि त्याचमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असंही सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेस प्रणित आघाडी जी आहे तिच्यावर हा सगळा निर्णय अवलंबून आहे. आज सगळे काँग्रेस प्रणित आघाडीमधील नगरसेवक कुणाला पाठिंबा दर्शवतात, आपलं मत देतात हे पाहणं गरजेचं असणार आहे. आणि भिवंडी महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच जे अनेक ट्विस्ट आलेले होते ते चित्र आज स्पष्ट होणार असून या सगळ्या प्रक्रियेला पूर्णविराम लागणार आहे. हे सगळे नगरसेवक दाखल झाले तेव्हाचे ही दृश्य आपल्या समर्थकांसह चौधरी हे काँग्रेस प्रणित आघाडीमध्ये सहभागी होतात. मात्र हे चित्र जर घडलं आणि महापौरपदी जर ते विराजमान झाले तर मात्र भिवंडीमध्ये भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नारायण चौधरी यांचा गट मिळून बहुमताचा आकडा त्यांना गाठता येतोय. अगदी सहजरित्या हे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटाच्या पाठिंब्यावरतीच भाजपच्या बंडखोर गटाचे नेते नारायण चौधरी महापौर होण्याची दाट शक्यता आहे. इथे आलेल्या सगळ्या नगरसेवकांनी सुद्धा NDTV मराठी सोबत बातचीत करत असताना तीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. काँग्रेसचे नारायण चौधरी असा सुद्धा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे आता कुठेतरी चित्र हे स्पष्ट होतंय. ही फाटाफूट म्हणजे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मात्र मोठा धक्का मानला जातोय. आता नाराज असलेले नारायण चौधरी यांच्यासह भाजपच्या रवींद्र चव्हाण आणि इतर कोणत्या नेत्यांनी बातचीत करण्याचा काही प्रयत्न केलेला होता का हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. रिजवान शेख आपल्या सोबत आहेत. रिजवान, आपण पाहतोय जर नारायण चौधरी मात्र महापौर बनले तर भाजपसाठी हा नक्कीच मोठा धक्का असेल. तर त्यांच्यासोबत भाजपच्या कोणत्या नेत्यांनी बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला होता का, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला होता का? ऋतुजा, नक्की मी सध्या भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्यावर विशेषतः सभागृहाच्या बाहेर उपस्थित आहे. या सर्व महिला नगरसेवकांनी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि हळूहळू सभागृहामध्ये देखील या सर्व महिला जाणार आहे आणि अवघ्या 12 वाजता जे आहेत या मतदानाच्या प्रक्रियेला देखील पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण या नगरसेवकांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त नारायण चौधरी जे भाजपचा एक गट घेऊन जे आहे ते काँग्रेसमध्ये विलीन होत आहे त्यांना या ठिकाणी मोठं समर्थन देताना आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने फेटे बांधून जे आहे ते सर्व महिला नगरसेवक जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि 12 वाजता जे आहे ते मतदानाच्या प्रक्रियेत देखील सुरू ऋतुजा, ज्या पद्धतीने आपण विचारला की कुठेतरी नारायण चौधरी याची समजूत घालण्याचे प्रयत्न झालेला आहे का, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजपच्या माध्यमातून वसंत जे काही त्यांचे शहराध्यक्ष आहे यांनी या ठिकाणी स्नेहा पाटील यांना अधिकृत उमेदवार जे आहेत या ठिकाणी घोषणा केलेला आहे. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून नारायण चौधरी यांची कुठलीही समजूत घालण्याचा प्रयत्न सध्या तरी झाला नसल्याचे स्पष्ट आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे कशा पद्धतीने 12 वाजता या मतदानाच्या प्रक्रियेला देखील सुरुवात होणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे. ऋतुजा, रिजवान, तिथे सगळे समर्थक सध्या उपस्थित आहेत. आपण ज्या 3ऱ्या मजल्यावर आहात तिथे सगळे नगरसेवक आहेत. त्यांच्याशी बातचीत करता येईल का, त्यांचं मत जाणून घेता येईल का? ऋतुजा, नक्की आपण जर पाहिलं तर सर्व नगरसेवक आहे आणि त्यामुळे हळूहळू एक एक नगरसेवक जे आहे ते आपल्याला आतमध्ये जाताना दिसून येत आहे. ताई, कोण महापौर व्हावा, तुमची काय इच्छा आहे? कोण महापौर हो, कोण मेयर कोण बने? नारायण चौधरी. का नेमकं त्यांना तुम्ही एवढा सर्व पसंती दाखवत आहे?
एक सेकंड त्यामुळे अशा पद्धतीने सर्व जे नगरसेवक आहेत क्यों आप उनको सबसे ज़्यादा पसंद कर रहे हैं? नारायण चौधरी तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व नारायण चौधरी यांना समर्थन देताना दिसून येत आहे. ताई काय सांगाल, ताई तुम्ही काय सांगाल, तुमची काय बाजू आहे ताई, तुम्ही काय सांगाल का ज्या पद्धतीने नारायण चौधरी याला सर्वात समर्थन या ठिकाणी भेटताना सर्व जेवढे नगरसेवक आहे या ठिकाणी नारायण चौधरी याला पसंती देताना दिसून येतं. त्यामुळे ज्या पद्धतीने भाजपला कुठेतरी फोडण्याचं काम या ठिकाणी नारायण चौधरी यांच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याचमुळे या जे सर्वात मोठा पक्ष काँग्रेस जरी असला तरीसुद्धा कुठेतरी नारायण चौधरी याची पसंती जी आहे ते सर्व नगरसेवक बोलताना आपल्याला दाखवत आहे. त्यामुळे जी चित्र आपल्याला पाहायला भेटतं भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये की नारायण चौधरी हे महापौर होणार का हे अवघ्या आपल्याला 12 वाजता जे आहे ते कळणार आहे. आणि 1.5 ते 2 तासाची प्रक्रिया आहे. त्यामुळे कशा पद्धतीने भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये यावेळी नेमकं मुस्लिम बहुल या परिसरामध्ये नेमकं कोण महापौर होणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे. ऋतुजाजी, रिझवान, आणखी एक महत्त्वाचं आतापर्यंतचं जे राज्यभरातलं आपण चित्र पाहिलेलं आहे तिथे भाजपनं अनेकांचे नगरसेवक फोडलेले होते, काँग्रेसला सुद्धा अनेक ठिकाणी धक्का दिला. मात्र इथे आता जी चित्र आपल्याला भिवंडीमध्ये पाहायला मिळतात तिथे फोडाफोडीला घोडेबाजार म्हणणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मात्र जी भिवंडीमधली स्थिती आहे त्याचं कौतुक केलंय, एका अर्थानं समर्थन केलंय. त्यामुळे आता जर चौधरी हे महापौरपदी विराजमान झाले तर मात्र पुढे काँग्रेसला या सगळ्याचा कसा फायदा होणार आहे? ऋतुजा, नक्की आपण तर मला ज्या पद्धतीने भिवंडी निजामपूरचे माजी आमदार रशीद ताहिर मोमीन यांनी कुठेतरी याच नारायण चौधरी यांना विरोध दर्शवला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेस या ठिकाणी 30 जागेवरती निवडून आलेली आहे, शरद पवार गटाचे 12 नगरसेवक, तर आपण इतर पक्षातील जे इंडिपेंडेंट निवडून आलेले आहेत त्यांना आपण सोबत घेऊन जे ते आरामात या ठिकाणी महापौर आपल्या पक्षातला बसू शकलो असतो. परंतु ज्या पद्धतीने नारायण चौधरी यांनी या ठिकाणी भाजपला सोडचिठ्ठी देऊन जे आहे ते काँग्रेसमध्ये विलीन होत आहे, त्याचमुळे कुठेतरी हर्षवर्धन सपकाळवरती देखील नाराजी जी आहे ती या ठिकाणी रशीद ताहिर मोमीन यांनी पत्राद्वारे राहुल गांधी यांना व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी अशी देखील मागणी केलेली आहे की रईस शेख जे या ठिकाणी समाजवादी पार्टीचे आमदार आहे त्यांच्यावरती देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की ते भाजपचे बी टीम आहे आणि त्यांच्याबरोबर जाणं हा योग्य नाही आहे. कारण भाजप RSS या विचारधाराची आहे आणि या ठिकाणी भिवंडीमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक वर्षाची परंपरा आहे की या भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये मुस्लिम चेहरा असणारा महापौर जो आहे तो अनेक वेळा विराजमान झालेला आहे. परंतु मागच्या टर्ममध्ये आपण जर पाहिलं तर प्रतिभा विलास पाटील जे आहेत ती या ठिकाणी महापौर होते आणि त्यामुळे विलास पाटील यांच्या अटकेनंतर कुठेतरी चांगलीच या ठिकाणी वातावरण जे आहे ते तापताना आपल्याला दिसून आलं होता आणि त्यामुळे अनेक वेळा विलास पाटील जे आहेत या ठिकाणी किंग मेकर ठरताना आपल्याला दिसून येतं. परंतु ज्या पद्धतीने त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांचे 5 नगरसेवक कोणाला समर्थन देणार हे अद्यापर्यंत स्पष्ट झालं नसला तरीसुद्धा कुठेतरी या ठिकाणी काँग्रेसची नाराजी या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेस वाढणार का यामध्ये दाट शक्यता नाकारतायत. कारण रशीद ताहिर मोमीन हे सध्या भिवंडी निजामपूरमध्ये जे आहे ते जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वामध्ये पक्षाला वाढवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कशा पद्धतीने रशीद ताहिर मोमीन आणि नारायण चौधरी यांच्यामध्ये सर्व काही संगनमत होणार का पक्षाच्या माध्यमातून तेच पाहणं महत्त्वाचं आहे. ऋतुजाजी, निश्चित, आणि अगदी थोड्याच वेळात ही निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, त्या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास रिजवान, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.